हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाहीची डिझाइन बघणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा। तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर या बाहीची लांबी आहे 10 इंच, तर त्यात मी 1 इंच ॲड केलेले आहेत 11। तर ही बाही आहे 34 साइजची, तर 34चा चौथा भाग करून घेतलेला आहे 8.5 आणि अशा पद्धतीने मार्किंग करून डोळ्याचा आकार असतो त्या पद्धतीने आकार देऊन कटिंग करून घेतलेली आहे। तर दंडघेरा आहे 5 इंच आणि त्यात 2 इंच ॲड केलेले आहे 6 आणि 7। तर मार्किंग केलेली आहे आणि अशा पद्धतीने बाहीची कटिंग करून घेतलेली आहे। तर डिझाइन तयार करण्यासाठी ते मी कॅनव्हासचा पेपर घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने लांबी घेतलेली आहे 14 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 3 इंच। तर हा कॅनव्हासचा पेपर मी डबल घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचा आहे, पिना लावून सेट करून घ्यायचा आहे आणि टेपच्या साहाय्याने 1.5 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि मार्किंग करायची आहे। तर ही मार्किंग करून झाल्यावरती मार्किंग केलेली आहे तिथून वरती 1 इंचाला मार्किंग करायची आहे। तर अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्यावरती बघू शकता तर मी आकार देण्यासाठी जे आपले टिकल्याची डबीचा जे वरचं झाकण असतं ते घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे त्यावरती हे झाकण ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे, अर्धा गोल आकार बघू शकता। तर ही डिझाइन तयार झाल्यावरती खूप सुंदर असा लुक येतो। सो तुम्ही देखील नक्की ट्राय करा, खूप इझी आहे, बनवायला काहीच अवघड नाही। तर बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग केलेले आहे त्यावरती ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। तर ही मार्किंग करून झाल्यावरती मार्किंग केलेली आहे त्यावरती अशा पद्धतीने आकार हा कट करून घ्यायचा आहे। तर हा आकार कट करून झाल्यावरती बघू शकतो खूप सुंदर असा हा आपला आकार तयार झालेला आहे। तर पिना काढून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने हे सेपरेट करून घ्यायचं आहे कॅनव्हासचा पेपर। तर ब्लाउजचं पीस घ्यायचं आहे, दोन्ही साईडला 2 ठेवून घ्यायचे आहेत आणि ते अस्तर देखील घ्यायचं आहे आणि त्यावरती ठेवून घ्यायचं आहे। तर हे ब्लाउजचं पीस सरळ ठेवायचं आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे दोन्ही 2 साईडला। तर हा कॅनव्हासचा पेपर जो आपण कटिंग केलेला आहे तो अस्तरवरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे। अगोदर ब्लाउजचं पीस हे ठेवायचं आहे, त्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि मग कॅनव्हासचा पेपर ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने पिना लावून सेट करून घ्यायचं आहे आणि त्या आकारावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई करताना थोडीशी सावकाश शिलाई करायची आहे, आकारानुसार त्या आकारानुसार शिलाई करून घ्यायची आहे। तर ही शिलाई करून झाल्यावरती शिलाई केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने शिलाई करून झालेली आहे। तर पिना लावलेल्या आहेत त्या काढायच्या आहेत आणि खालचं कापड अशा पद्धतीने आकारानुसार कट करून घ्यायचं आहे। तर हे कापड कट करून झाल्यावरती उलटं करून घ्यायचं आहे आणि स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने हा आकार आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित। तर बघू शकता बरोबर हा जो कॅनव्हासचा पेपर आहे तो मधोमध गेलेला आहे आणि खालच्या साईडला अस्तर आणि वरच्या साईडला ब्लाउजचं पीस आलेला आहे आणि बघू शकता हा आकार आपला अशा पद्धतीने तयार झालेला आहे। तर एकदम थोडंसं सावकाशपणे यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे, जसा आकार आहे तशी त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर ही डिझाइन तुम्ही छोट्या बाहीवरती सुद्धा करू शकता, खूप सुंदर असा लुक येतो या डिझाइनचा। सो तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा। तर ही शिलाई करून झाल्यावरती साईडच्या कडेने देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे। तर ब्लाउज डिझाइन बाही डिझाइनचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत, चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की बघा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी। तर बघू शकता जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड होतं ते कट करून झालेलं आहे आणि शिलाई देखील करून झालेली आहे। तर या बाहीला अजून लुक येण्यासाठी इथे मी पोटली बटनाचा वापर करणार आहे। सो बघू शकता इथे मी पोटली बटन घेतलेलं आहे। तर हे पोटली बटन अशा पद्धतीने बरोबर मधोमध ठेवायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने एक एक पोटली बटन घ्यायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे अजूनही सुंदर आपल्या बाहीचा लुक येईल। सो तुम्ही देखील तुमच्या ब्लाउजवरती किंवा कस्टमरच्या ब्लाउजवरती ही डिझाइन नक्कीच तयार करा, खूप सुंदर असा लुक येतो। तर ही डिझाइन कशी तयार करायची आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आय होप तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असावा, आपल्याची ही डिझाइन आवडली असावी। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि आजची ही बाहीची डिझाइन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर दोन्ही बाहीची शिलाई करून झाल्यावरती लुक बघू शकतो खूप सुंदर असा आलेला आहे। तर ब्लाउज पीसमध्ये जे कलर आहे ते कलर घेतलेले आहेत तिथं मी आणि पोटली बटन तयार केलेलं आहे आणि अशा पद्धतीने लावलेला आहे। सो बघू शकता लुक किती सुंदर असा तयार झालेला आहे। सो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर अजून कोणकोणते व्हिडिओज बघायला आवडतील हे देखील कमेंट करून नक्की सांगा, तसे व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल। सो आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। भेटू तसे छानशे एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय। बाय, थँक्यू।